गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। हे प्रभू, आपण मला जे ज्ञान दिले त्याचे ऋण अनंत काळासाठी राहील। मी गुरुदक्षिणा म्हणून तुम्हाला काय देऊ? गोरक्ष, नाथ परंपरेचे कार्य पुन्हा सुरू कर। या संपूर्ण देवभूमीत नाथ परंपरेचा ध्वज फडकत राहील असे कार्य कर। मी वचन देतो, यानंतरचा प्रत्येक क्षण हा जगत कल्याणासाठी असेल। राक्षसी स्वभाव सर्वत्र वाढला आहे, असत्याचे बळ वाढले आहे। जीव सृष्टीला कसलाही आधार राहिलेला नाही। संपूर्ण जीव सृष्टीला तुझ्या रूपाने एक नवीन आशा मिळावी। गहिनी मोठा झाला आहे, त्याला दीक्षा देशील तर त्याचेही सहाय्य होईल। जालंधरलाही तू भेटून पुढील मार्ग ठरवावा। जशी आज्ञा प्रभो। पण माझे गुरु कुठे आहे? मच्छिंद्रला तुलाच शोधावे लागेल। त्याला एक कार्य देण्यात आले आहे। याचा अर्थ निश्चित काहीतरी गंभीर कारण असणार। तुझी त्यांची भेट होईल असा आशीर्वाद आहे। प्रस्थान करतो, आज्ञा असावी प्रभो। गोरक्ष, सर्व गण ऋषी यांनाही तुझे दर्शन दे। अस्मांकित शिव स्वरूप आदेश, अलख निरंजन, सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण। सृष्टीच्या स्पंदनात काळाच्या मंथनात दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आवे। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आवे। अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो। अलख निरंजन नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात। नवलांकित नवरूपात
दुमता दुम दुमता एकनाद व्यापुनी त्रिभुवन अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो ओम नमः अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। तुम्ही सकाळीच बाहेर गेला होतात का? होय, काय झालं? तुम्ही खूप आनंदी दिसत आहात. होय मैनावती, आज मी खूप आनंदात आहे. तुझी पूजा झाली? होय. तुम्ही सांगितलं नाही तुम्ही आनंदी का आहात ते. आनंदी आहे एवढे पुरेसे नाही का? नाथ, तुम्ही जाणीवपूर्वक लपवत आहात. मी कारण सांगितलं तर तुझी चिंता प्रश्न सुरू होते. आता तर मला ऐकायचंच आहे. सांगा ना नाथ. सहवास वाढला की आग्रह सुद्धा वाढतो हे नव्यानेच समजतंय मला. हो, असू द्या. तुम्ही आनंदी असण्याचं कारण मला समजून घ्यायचं. माझ्या प्रिय गोरक्षाची 12 वर्षांची तपश्चर्या पूर्ण झाली. बघितलंच मैनावती, मी म्हणालो तेच झालं ना. गोरक्षनाथांची इतकी वर्ष साधना झाली याचा अर्थ त्यांना लगेच समजेल तुम्ही कुठे आहात ते. माझा परमशिष्य आहे तो. साधना पूर्ण केल्या केल्या त्याचा पहिला प्रश्न हाच होता की माझे गुरु कुठे आहेत. तुमच्यासाठी आनंदाची वार्ता आहे, परंतु माझं काळीच धडधड करायला लागले. मैनावती, तू चिंता करावीस असं काही नाही. ते इथे आले आणि तुम्हाला घेऊन गेले तर. हे बघ, आत्ता कुठे त्याची यात्रा सुरू झाली. त्याच्यावर खूप मोठं दायित्व आहे. तो जेव्हा इथे येईल तेव्हा पाहू. तू त्याचा विचार करू नकोस. खूप महत्वाची घटना आहे ही. होय, मला आनंद आहे की जे दायित्व होते ते पार पडले. तुम्ही त्याला सातत्याने शिकवत होतात. गोरक्षला मी जे ज्ञान दिले ते तो सार्थकी लावणार. परंतु इथेही त्याने प्रथम त्याच्या गुरुविषयी विचारले. ते स्वाभाविकच आहे देवी. मच्छिंद्रवर गोरक्षचे फार प्रेम आहे. परंतु ह्या काळात साधनेमुळे त्याचे मच्छिंद्रनाथांवरचे प्रेम कमी होईल असे वाटले होते. ते प्रेम कमी नाही झाले देवी, उलट ते आणखीन वाढले आहे.
लहानपणी गुरूंबरोबर भ्रमण केले होते, त्याचे स्मरण झाले. किती मोठ्या कालावधीनंतर या सृष्टीकडे पाहतो आहे. हे गुरुवर, आपण कोठे आहात? तुमचा गोरक्ष सगळ्या सिद्धींना प्राप्त करून बाहेर आला आहे. हे गुरुवर, जशी पाण्याविना एखाद्या जीवाची तडफड होते तसे माझे झाले आहे. हे गुरुवर, तुमचे दर्शन मला कधी आणि कोठे होईल? तुम्ही जर दिसलाच नाही तर माझ्या साधनेला काहीच अर्थ नाही. हे गुरुवर, मी एका क्षणात ओळखू शकतो की तुम्ही कुठे आहात, परंतु माझ्यासाठी मला माझ्या सिद्धींचा वापर नाही करता येणार. मला दर्शन द्या गुरुवर. हे श्री महादेव, हे श्री दत्तात्रय, माझ्या संसारात काय वाढून ठेवलंय? श्रीनाथ माझे आहेत आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचा सहवास मला हवा आहे, परंतु त्यांना गमावण्याची भीती सतत का असते मला? देवी, आत येऊ का? या. देवी, तुमचा चेहरा उतरलेला आहे. हो ना, काय झालंय तुम्हाला देवी? देवी, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आपण आज्ञा करावी. काय करू शकतो आम्ही? मी सांगेन काय झालं, परंतु सांगून त्याचा काही उपयोग होणार नाही हे मला माहित आहे. देवी, काहीतरी मार्ग निघेल. तुमचं मन मोकळं होईल. श्री मच्छिंद्रनाथांनी मला सांगितलं, त्यांचे परम शिष्य श्री गोरक्षनाथ त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली. म्हणून आज ते आनंदात दिसत होते. पण देवी, तुम्ही का काळजीत आहात? माई, गोरक्षनाथ इथे आले तर श्रीनाथ इथे राहतील का? त्यांच्यातले वैराग्य पुन्हा जागे व्हायचे.
देवी, राज्यात कोणालाही प्रवेश द्यायचा नाही. केवळ हा उपाय होऊ शकत नाही. एक उपाय आहे. आपल्या स्त्री राज्यातील एक उत्तम गुप्तचर निवडा आणि तिच्यावर गुप्त वार्ता देण्याचे कार्य सोपवा. हा उत्तम पर्याय आहे. हो, त्यांच्या सगळ्या हालचाली आपल्याला कळत राहतील. आणि असंही होईल, श्रीनाथांना भेटायला कोणीही येणार नाही. काय चाललंय तुझं? अरे गैनी बोलणं झालं ना. गैनी, अरे गैनी, अरे कसला विचार करतो हाय? खरं सांगाल का? हाय का काही नाही. अरे आम्ही तुझ्याशी कधी खोटं बोललोय का? बरोबर गैनी, विचार बर बघू तरी काय तू या महिना. माझ्या लहानपणी काही घडलं होतं का? गैनी, अरे आम्हाला कसं आठवलं बरं. आम्ही बी तर लहान होतो ना का. हो, आम्ही बी लहान होतो ना. मग आमसने काही ठाव नाही बघ. अरे पर गहिनी, तू हे सगळं कशात विचारतोय? घरातले माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत असं वाटतं. गैनी, तू नका विचार करू. हा, कशाला विचार करायचा? सोडून द्यायचा विचार. हा? नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रपात. नवलांकित नवरूपात तेजोमय जणू प्रभात. अद्भुत चैतन्य रूप विहरती चराचरात. दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो दुम दुमतो एक नाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. ओम नमः अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो.